आजकाल लहान वयातच अचानक मृत्यू होण्याचं ट्रेंड काही थांबत नाही. बरेच लोक तंदुरुस्त आणि तरुण दिसतात, पण हृदयातील एक छोटीशी समस्या देखील तरुणांचे आयुष्य संपवू शकते. त्यामुळे दैनंदिन जीवनात सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. तरुण वयात हृदय का धोका देत आहे? आजकाल तरुण वयात हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅकने मृत्यू होण्याच्या घटनेमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे तुम्हाला अनेकदा वाटले असेल. फार पूर्वी हा आजार मध्यमवयीन आणि वृद्धांचा आजार मानला जात होता, पण आता तो हळूहळू वाढत जात आहे. हल्ली हा हृदयविकाराचा आजार लहान मुलांचा देखील जीव घेत आहे. आजकालच्या तरुणांमध्ये हृदयविकारामुळे मृत्यूचे प्रमाण का वाढत आहे आणि ते कसे टाळता येईल हे समजून घेणे गरजेचे आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये शरीराकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. शरीराने साथ दिली तर आपण काहीही करू शकतो, आणि जर शरीराने साथ सोडली तर आपण काहीच करू शकत नाही. आपण आपल्या आहाराकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. तसेच ताणतणाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो आणि त्यांचे कारणे कोणती आहेत ते आपण समजून घेऊ. अयोग्य अन्न, फास्ट फूड, जास्त तळलेले पदार्थ, मिठाईचे जास्त प्रमाणात सेवन यामुळे हृदयाचे आरोग्य बिघडू शकते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. यामुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात. तणाव आणि नैराश्य, आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण काही ना काही तणावात आहे. मानसिक ताणतणाव, नैराश्य किंवा चिंता हे देखील हृदयविकाराचे प्रमुख कारण बनू शकतात. सतत ताणतणावात राहिल्याने, सतत काळजी केल्याने शरीरातील कार्डिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर दबाव येऊ शकतो. म्हणून माणसाने ताणतणाव विसरून आनंदी जीवन जगणे गरजेचे आहे. झोप कमी घेणे, सतत तणावग्रस्त राहिल्याने झोप लागत नाही. प्रत्येकाला निरोगी आयुष्यासाठी कमीत कमी 8 तास झोप घेणे गरजेचे आहे. लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे खूप गरजेचे आहे. आजकाल तरुण पिढी मोबाईलने ग्रस्त झालेली आहे. रात्रभर मोबाईल बघणे, झोप न लागणे, सकाळी लवकर न उठणे, झोप न लागल्यामुळे चिडचिडापण, कामात मन न लागणे ही सगळी कमी झोपेची कारणे आहेत. ताण, नैराश्य किंवा प्रवासामुळे कमी झोप येत असेल तर ते हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. शारीरिक हालचालीमध्ये घट, सध्या बैठे काम जास्त प्रमाणात वाढले आहेत, जसे की वर्क फ्रॉम होम, घरूनच काम. त्यामुळे शारीरिक हालचालींना मर्यादा आल्या. चालणे बंद झाले, फिरणे बंद झाले, तासनतास एकाच जागी बसून शारीरिक हालचाली कमी झाल्या. स्वतःला वेळ देण्यासाठी सुद्धा लोकांकडे वेळ नाही. नियमित व्यायाम न केल्याने हृदय कमजोर होऊ शकतो. ऑफिस आणि घरच्या जीवनशैलीत बसण्याच्या सवयीमुळे हृदयाची कार्यक्षमता कमी होते. मधुमेह आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, उच्च रक्तदाबासारखे आजार लहान वयातच सामान्य होत आहे, जे हृदयासाठी घातक ठरू शकते. धूम्रपान आणि मद्यपान, धूम्रपान जसे की बिडी, सिगारेट, चरस, गांजा हे सर्व हृदयासाठी अत्यंत घातक ठरू शकतात. यांच्या धुरामुळे हृदयावर एक प्रकारची काजळी जमा होते, त्यालाच आपण टार असे म्हणतो. तसेच धूम्रपान आणि अतिप्रमाणात मद्यपान केल्याने रक्तवाहिन्या अरुंद होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. या सर्व सवयीमुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. हृदयविकाराचा झटका कशामुळे येतो हे आपण पाहिले, तर आता आपण हृदयविकाराचा झटका येऊच नये आणि ते कसे टाळता येईल त्यावर उपाय कोणते ते बघूया. संतुलित आहार, हिरव्या भाज्या, फळे, काजू आणि फायबर आधारित आहार घ्या. तळलेले पदार्थ खाणे टाळा आणि शक्य तितके कमी प्रक्रिया केलेले अन्न खावे. नियमित व्यायाम करणे, शरीर स्वस्थ ठेवण्यासाठी दररोज कमीत कमी 45 मिनिटे किंवा 1 तास व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामाने मन आनंदित राहते. शरीराची हालचाल झाल्यामुळे हृदय निरोगी राहते. चालणे, पळणे, श्वास आत बाहेर घेणे, लोम विलोम असे व्यायाम केल्याने आपले हृदय, फुफ्फुसची सुद्धा कार्यक्षमता वाढते. म्हणून हृदयविकार टाळण्यासाठी प्रत्येकाने कमीत कमी अर्धा ते पाऊण तास व्यायाम करणे गरजेचे आहे. नियमित आरोग्य तपासणी, हृदयविकार टाळण्यासाठी तुमचा नियमित रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि साखर तपासणी आवश्यक आहे. धूम्रपान आणि मद्यपान सोडा. अल्कोहोल, सिगारेट, तंबाखू, गुटखा या सर्व गोष्टी थेट हृदयाला हानी पोहोचवतात, म्हणून ते बंद करणे आवश्यक आहे.
अल्कोहोलमुळे किडनी आणि फुफ्फुसे निकामी होतात. हृदयाची कार्यक्षमता मंदावते. म्हणून या सर्व गोष्टी टाळणे आवश्यक आहे. ताणतणाव कमी करणे. ताणतणावाचा असर थेट हृदयाशी संबंधित आहे. ध्यान आणि योगासने करा म्हणजे मानसिक शांती राहील. तर मित्रांनो, आपण हृदयाचे रक्षण कसे करावे आणि हृदयविकार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी हे पाहिले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.